नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSN सेकंडचे फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंगचे 2 क्वेश्चन पेपर. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर 5 मार्काला विचारला जाणारा हा प्रश्न आहे, जो आधी ऑलरेडी पहिला होऊन गेलेला क्वेश्चन पेपरला विचारला गेलेला आहे. तर पहिला प्रश्न आपण बघूया. फिलिंग द ब्लँक्समधला कानातून पाणी वाहणे याला डायजेस्ट असे म्हणतात. कानातून पाणी वाहतं त्याला डायजेस्ट असे म्हणतात, तर ओटोरिया असं म्हणतात. ह्याचं उत्तर आहे क. पापणीच्या कडेला वरचेवर होणाऱ्या दाहास डायजेस्ट असे म्हणतात. पापणीच्या कडेला जे दाह होतं त्याला डायजेस्ट असे म्हणतात, ब्युफेरायटिस असं म्हणतात. ह्याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तर तिसरा प्रश्न आहे, डेंगू हा ताप या जंतुमय होतो. डॅश या जंतुमय होतो, तर एडिस डास हे जंतुमय होतो. त्याच्यानंतर तिसरा आहे, कुष्ठरोगा डॅश हे औषध वापरले जाते. तर ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला शोधून सांगायचं आहे. त्याच्यानंतर 5वा आहे, धनुराकृती पाठ जी आहे ती डॅश या रोगामध्ये होते, तर धनुर्वात क. एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला शोधून नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर 5 मार्काला सेम प्रश्न जोड्याजुळवा जो विचारला जातात, हे परीक्षेत तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक ऐकायचा आहे. तर अ गटामध्ये आहे पॅप्समेअर, तांदळासारखे पातळ शौचास, ख्रिसमस फॅक्टर, रॅबी प्युअर, गालगंड. आणि ब गटामध्ये आहे हेमोफिलिया, श्वानदंश, ऑक्रायटिस, डायरिया आणि ग्रीवेचा कर्करोग. तर आपण जोड्या बघूया. तर पहिली आहे पॅप्समेअरला जी मॅच होते ती आहे ग्रीवेचा कर्करोग. तांदळासारखे पातळ शौचास म्हणजे डायरिया ऑफकोर्स. ख्रिसमस फॅक्टर म्हणजे हेमोफिलिया असणार. हे तुम्ही लिहू शकता, पण तुम्हाला माहिती असं कधी कधी कन्फ्युजन होतं, म्हणून आजचा व्हिडिओ. रॅबी प्युअर हे वॅक्सिन श्वानदंशमध्ये होतं आणि गलगंड म्हणजे ऑक्रायटिस. तर अशा प्रकारे याच्या जोड्या आहे. पॅप्समेअर म्हणजे हे बघून घ्या परत, चुकू नका. ग्रीवेचा कर्करोग, तांदळासारखी पातळ शौचास, डायरिया, ख्रिसमस फॅक्टर म्हणजे हेमोफिलिया, रॅबी प्युअर म्हणजे श्वानदंश आणि गालगंड म्हणजे गलगंड म्हणजे मम्स, ऑक्रायटिस. आता दुसरं बघूया आपण. एक क्वेश्चन पेपर अजून एक सोडवूया. सेम क्वेश्चन आहे. कानातून वाहणाऱ्या द्रवास डायजेस्ट असे म्हणतात, तर ओटोरिया असं म्हणतात. कुष्ठरोगासाठी डायजेस्ट हे औषध प्रामुख्याने वापरले जाते. ह्याचं उत्तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शोधून मला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. कॅन्सर पेशी एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे ज्या पसरतात त्या अवस्थेत डायजेस्ट असं म्हणतात. काय बरं म्हणत असतील, तर मेस्टायटिस असं म्हणतात. गँग्रीन हा आजार डायजेस्ट जंतूपासून होतो, तर हा कोलेस्ट्रियम वेलच्या या जंतूपासून होतो. लाल व तांबडा पुरळ त्वचेवर उठतात त्यास पस्टूल्स असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे योग्य जोड्याजुळवा, जो 5 मार्काला प्रश्न विचारला जातो. कॅरेटोप्लास्टी मिनस डिसीज, कुष्ठरोग, ल्युकेमिया, चिकनपॉक्स. त्याच्यानंतर आहे ब गटामधले आपण बघूया. MDT, व्हायरसला जोस्टर, बोन मॅरो, टिनिटस, कॉरियल ओपेसिटी. तर याच्या जोड्या आपण बघूया. कॅरेटोप्लास्टी म्हणजे कॉर्नियल, कॅरेस्टोप्लास्टी म्हणजे कॉर्नियल ओपेसिटी. मिनस डिसीज म्हणजे टिनिटस आहे. कुष्ठरोग म्हणजे MDT ची थेरपी दिली जाते. ल्युकेमिया म्हणजे बोन मॅरो आणि चिकनपॉक्स म्हणजे व्हायरसला जोस्टर. कळालं? मी एकदा सांगते. कॅरेटोप्लास्टी म्हणजे कॉर्नियल ओपेसिटी, मिनस डिसीज टिनिटस, कुष्ठरोग MDT, ल्युकेमिया, बोन मॅरो,
चिकन पॉक्स, व्हेरेझेला झोस्टर. आता बघूया आपण खालील प्रश्नांची उत्तरे द्या चुकी बरोबर. इम्पिटिगो हा फंगल इन्फेक्शन आहे, तर हे चूक आहे उत्तर. फंगल इन्फेक्शन नाही आहे, बॅक्टेरियल आहे ते. हे चूक लिहायचे पहिलं तुम्हाला, फॉल्स आहे. औषधाच्या विपरीत परिणामामुळे उद्भवणाऱ्या कोमा अवस्थेला हायपोव्हॉल्युमिक शॉक असे म्हणतात, तर हे पण चुकीचं आहे. ते ग्लुकोज किंवा रक्त कमी झाल्यामुळे होते ती कंडिशन हायपोव्हॉल्युमिक शॉक आहे, हे चुकीचं आहे. वेस्टर्न ब्लॉट ही तपासणी HIV निदान करण्यासाठी करतात. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लोकांनी मला द्यायचं आहे. वेस्टर्न ब्लॉट ही तपासणी HIV निदान करण्यासाठी केली जाते. ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मला कमेंट करा, मी नक्की सांगेन. कुष्ठरोगाचं पण नाही आलं तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नंतर सांगेन. वेस्टर्न ब्लॉट ही तपासणी HIV निदान करण्यासाठी केली जाते, तर हे चुकी बरोबर लिहायचं. बोन मॅरोमध्ये तयार होणाऱ्या कर्करोगाच्या गाठीला मायोलोमा असे म्हणतात, हे बरोबर आहे. आणि टोनोमीटर हे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजण्याचे साधन आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला हे पण बरोबर आहे, तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. तिसऱ्याचं तुम्ही मला कमेंट करायचं आहे. नाही जमलं तर सांगा, येत नाही आहे, मी सांगेन तुम्हाला. चौथा दुसरा चूक आहे, पहिला पण चुकीचा आहे. तर अशा प्रकारे याचे आन्सर्स आहेत. तर कशी होती आजचा क्वेश्चन पेपर नक्की कळवा. हे तुम्हाला परीक्षेला विचारले जातील ना कुठलेही, मग परत बोलू नका. तर लवकरच भेटू आपण पुढच्या